निवडणुका जिंकणे आणि स्वतःच पद मिळवण्यासाठी ती निवडणूक जिंकून म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे खुर्चीसाठी चालू आहे सगळं. खुर्चीसाठी चालू आहे. पण आम्ही खुर्चीसाठी नाही, लोकांच्या कामासाठी ही निवडणूक लढवतोय आणि लोकांचं काम करायचंय. तुम्हाला असं म्हणायचं की आताचे जे भाजप आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आपल्या तांदूळजा गटाचे, गादवड गणाचे, निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करून या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली. मी म्हणतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी अनेकांना खाजगीत विचारा किंवा चॅनलद्वारे विचारा. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की त्या पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत. 100% नाराज आहेत. कारण त्यांच्यावर अन्याय झाला. ऐनवेळेस जे आले त्यांना उमेदवारी दिल्या गेल्या. त्यांनी कधी पक्षाचं काम केलेलं नाही आणि जी लायबल होते, ज्यांच्याकडे मेरिट होतं, त्या कार्यकर्त्याला दिलेल्या नाहीत उमेदवाऱ्या. नमस्कार, मी सुबोध वाघमारे. आज आपण भिसे बागोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी तांदूळजा जिल्हा परिषद गट व गाधवड पंचायत समिती गण विनायकरावजी शिंदे साहेब हे आपल्यासोबत आहेत. मी बख्तावर बागवान, तांदूळजा जिल्हा परिषद गटाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढवत आहे. ही निवडणूक माझाच एक प्रश्न आहे की सगळे जी मतदार आहेत आणि 15 गावं, 13 गावं आणि 2 तंड आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 25,246 मतदार आहेत. तर आम्ही ज्यावेळेस लोकांकडे जातो की आम्हाला मतं करा, तर माझं असं म्हणणं आहे की जेवढे बी काही उमेदवार असतील सगळ्या पक्षाचे, त्यांनी लोकांनी त्यांना असं विचारलं पाहिजे की तुम्ही ही निवडणूक कशासाठी लढवताय. आता मी 10 जून 1999 पासून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अनेक पद भूषवलेले आहेत आणि आता मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. 27 वर्षामध्ये पहिल्यांदा ही ओबीसी साठी आरक्षित झाला मतदारसंघ. कुठलाही पक्ष जर असला तर त्या पक्षाच्या जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे त्या पक्ष नेतृत्वाने. पण अलीकडं काय झालंय माहिती आहे का, की पक्षाचं कार्य मी करतोय 27 वर्षापासून आणि ज्यावेळेस तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळेस मग तुम्ही पैसे किती खर्चणार, मग तुमचं नियोजन काय आहे, त्याला पक्षानंच मोठं केलं नाही. पण कार्यकर्ता राहिला, त्याने सतरंजा उचलल्या, घरावर झेंडे लावले आणि उमेदवारी देताना मात्र ही जर निकष असतील आणि मग कुणीतरी कुठेतरी व्यवसाय मोठा करतो आणि ऐन वेळेस त्याला उमेदवारी दिली जात असेल तर तो पक्षही चुकीचा आहे आणि तो कार्यकर्ता झालेला जो सभागृह आहे असेल त्यामध्ये बैठक घेऊ शकतील, तिथं कामकाज करू शकतील असं सभागृह देखील आम्ही उपलब्ध करून देणार आहे. आम्हाला 27 वर्षाची आमची जी निष्ठा आहे त्या निष्ठेला पक्षाने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि आम्ही निवडणूक ज्या निष्ठेनं आम्ही 27 वर्ष एका पक्षात काम केलं आणि लातूर तालुक्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे की काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षामध्ये काम करणं एवढं सोपं नाही. पण 27 वर्षामध्ये आम्ही हे काम करत आलोय. लोकांचे प्रश्न आम्हाला माहित आहेत. जिल्हा परिषद मध्ये काय योजना आहेत, पंचायत समितीमध्ये काय योजना आहेत, हे सगळे आम्हाला पाठ आहेत. तुम्ही आता जरी आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला तोंडपाठ सांगू शकतो. आणि कुठल्याही गावात गेलो तरी 100-50 लोक आम्ही त्यांना नावानिशी ओळखतो. माझ्या मोबाईलमध्ये आज तुम्ही चेक केला तर 6,000 मोबाईल नंबर आहेत माझ्याकडे. बरं, असं आता जे एकंदरीत मला जे आता समजलं की बोलण्यामधून तुमच्या की बाबा ज्या उमेदवाराचा संपर्क आहे पूर्ण जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, इव्हन तुम्ही 27 वर्षाचा तुम्हाला एवढा राजकीय प्रवास आहे तुमचा आणि तो पण एकाच पक्षामध्ये तुम्ही केलाय, तर असं कुठं खंत वाटत नाही का मनाला की बाबा जनता ही ऐनवेळी उमेदवारी एखाद्या पक्षातून एखाद्या उच्च श्रीमंत व्यक्तीला मिळते आणि आपल्यासारखा उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षाने दिलाय, तर असं तुम्हाला खंत साठी त्यांनी पीक विम्याचा विषय असेल, अतिवृष्टीचा विषय असेल किंवा अजून काही जी काही अनुदान असतील हे असतील त्याच्यासाठी जर शासन देत नसेल शेतकऱ्यांना वेळेत त्याच्यासाठी ह्यांनी कधी आंदोलन केलंय का? मग त्यांना आंदोलन माहित नाही, शेतकऱ्याचे प्रश्न माहित नाहीत, ग्रामीण भागाचे प्रश्न माहित नाहीत आणि त्यांना कुठलंच काही जर माहित नसेल आणि त्यांच्याकडे फक्त एकच निकष की पैसे आहेत त्यांच्याकडे, तेवढ्याच निकषावर जर त्यांना उमेदवारी देत असाल तर ते कार्यकर्ता अन्यायच आहे ना तो.
मग माझ्या पक्षानं माझा सन्मानच केला ना. म्हणजे तुनामध्ये वाटते का की लोक विचार का करत नाहीयेत? हो का, पक्ष कुठलाही असू द्या, मी मगाशी सुद्धा बोललो, पक्ष कुठलाही असू द्या, पण त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. म्हणजे तो अमुक पक्षाचा आहे म्हणून त्याला दिली नाही पाहिजे किंवा वेगळ्या पक्षाचा, असं नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं आहे की तो कुठल्या का पक्षाचा असत नाही, त्याला उमेदवारी दिली पाहिजे. त्याला संधी निर्माण होती ना, तसं त्याला तुम्ही जर देत नसाल, मग तुम्ही देणार काय त्याला? फक्त तुमच्या सतरंजा उचलणे, झेंडे लावणे, प्रसंग पडला की केस अंगावर घेणे, आणि ज्यावेळेस त्याला पद द्यायची वेळ येते त्यावेळेस तो निकष लावला जातो. तो त्याच्यात मेरिटच नाही. आणि नवीन एक फाड आलाय त्याच्यामध्ये की आम्ही मतदारसंघामध्ये सर्वे केला आणि त्या- सर सर्वे म्हणजे काय? आता महापालिकेमध्ये पण हा 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 जो सर्वेचा जो शब्द आहे किंवा हा एकंदरीत विषय आहे, महापालिकेमध्ये लातूर महापालिकेमध्ये काय झालं काय नाही झालं हे तुम्हाला तर अगदी आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, परंतु सर्वे म्हणजे नेमकं काय? सर्वे म्हणजे शनी सर्वेच्या नावाखाली तो आर्थिक सक्षम किती आहे. तो आर्थिक सक्षम नसला की त्याला उमेदवारी द्यायची नाही आणि त्याला गोंडच नाव द्यायचे की सर्वेमध्ये तुमचं नाव आलेलं नाही, सर्वेमध्ये ह्यांचं नाव आलेलं आहे. या बेस खाली त्याला डावलायचं. आणि जो पैशावाला आलेला आहे, अहो रात्रीमध्ये तो काल भाजपमध्ये एखादा माणूस आहे आणि उद्या सकाळी आपण पेपरमध्ये बघतोय त्यानं काँग्रेसमध्ये त्याला तिकीट मिळालं. की कुठला ह्याला निकष आहे का ह्याला काही? ह्याला निकष काय? आर्थिकच आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पण स्पष्टपणे कोणी बोलत नाही. हे जर असंच चालवायचं असेल, असं जर झालं तर भविष्यामध्ये तांदूळजा जिल्हा परिषद गट हरास पुकारला जाईल आणि त्याचं टेंडर निघल किंवा ही 1 कोटी जास्त कुणाची बोली आहे मग त्याला देऊ. म्हणजे भविष्यामध्ये अशा प्रकारे उमेदवारी दिली जाईल म्हणतायत तुम्ही? नाही ना, नाही, उमेदवारी दिली जाईल म्हणजे की निवडणूक कशाला घ्यायची मग? डायरेक्ट मग मी 1 कोटी खर्चतो, ह्याने म्हणते 1.25 कोटी खर्चतो, मला 1.5 कोटी, तुम्हाला द्या ना. मग मग ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं, लोकशाही जीवन ठेवण्याचं काम जर आपण ही मुडीच काढीत असतो, हे चुकीचं आहे. कारण माझं म्हणणं आहे की जर मला तिकीट मिळालं किंवा एखाद्याला सगळ्यांना तिकीट मिळालं, कुठला निकष असला पाहिजे? तो कार्यकर्त्याचा निकष असला पाहिजे. त्यानं आपल्या निष्ठेनं काम केलंय का, हा पहिल्यांदा निकष असला पाहिजे. आणि असं होताना आज दिसत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना पण माहिती आहे, पण ह्याच्यावर बोलत नाही. तर आता आपण या ठिकाणी ऍडव्होकेट विनायकरावजी शिंदे साहेब जे